नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी विद्या नन्नेर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर इथे आपल्याला गोल गळ्यावर पाइपिंग करायची आहे। आयपट्टीवर हुकपट्टी ठेवली आणि तिथे हुकपट्टी शिल्लकची झाली तर तिथे आपल्याला गोल आकार देऊन कट करून घ्यायची आहे, जेणेकरून आपली आयपट्टी आणि हुकपट्टी लहान मोठी होणार नाही। आता इथे बघा मी कट करून घेतलेला आहे। परत एक वेळेस चेक करून घ्यायचा आहे आपल्याला। आणि इथे मी आता बाजूला ठेवून घेते। इथे आपल्याला मेन कापड घ्यायचं आहे ब्लाउजचं। तर यामधून आपल्याला 1.25 इंचाची पट्टी कट करायची आहे। तिरकस आकारामध्ये पाइपिंग पट्ट्या 2-3 कट करायच्या आपल्याला। 3 केल्या तरीही चालेल, कारण की शिल्लकची झाली तर कट करता येईल। आपल्याला 1 इंचाची नाही लागत, आपल्याला 1.25 इंचाची पाइपिंग पट्टीसाठी बरोबर असते। आपल्याला व्यवस्थित कुठेही लहान मोठी कट करायची नाही, व्यवस्थित 1.25 इंचाची कट झाली पाहिजे, कारण की पाइपिंग करता वेळेस खूप अडचण येते। तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा तुमचे काही प्रश्न असतील तर, आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही सांगा आणि शेवटपर्यंत बघा। ते बघा, सरळ बाजू आपल्याला वरच्या बाजूला ठेवायची, आडवी ठेवायची, त्यावर आपल्याला दुसरी अशा पद्धतीने एका बाजूने ठेवायची आणि त्या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत टिप टाकून घ्यायची आणि शिल्लकचं कापड कट करायचं। आता परत ही पट्टी बाजूला सरकून आपल्याला ही पट्टी सरळ बाजूकडून ठेवायची अशी। परत ही एक आपल्याला त्यावर उलट बाजू करून अशी ठेवायची। आता ही आपल्याला तशाच पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे आपली पाइपिंग पट्टी तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला ब्लाउज घ्यायचा आहे आणि गळ्यावर आपल्याला हुकपट्टीच्या बाजूकडून आपल्याला पाइपिंग पट्टी जॉईन करावी लागते। तर आपल्याला 1.25 इंच आतल्या बाजूने फोल्ड करायचे आहे। आता इथे आपल्याला लॉक टाकून घ्यायचा आहे आणि सगळीकडे व्यवस्थित टिप टाकायची, कुठेही पट्टी ओढायची नाही किंवा ब्लाउज ओढायचं नाही। जसा आकार आहे तसं कट करायचं आहे, जॉईन करायची आहे। व्यवस्थित जसा गळा आहे तसे पट्टी आपल्याला थोडी थोडी टिप टाकून घ्यायची आहे। इथे आपल्याला थोडीशी पट्टी कट करायची आणि आतल्या बाजूला फोल्ड करून लॉक टाकून घ्यायचा आहे आणि धागे दोरे कट करून घ्यायचे आहे कुठे शिल्लकचं कापड झालेलं। आता इथे बघा, आपल्याला 2 वेळेस फोल्ड करायचं आहे आणि व्यवस्थित लॉक टाकून आपल्याला टिप टाकायची आहे। 2 वेळेस थोडी थोडी आपल्याला टिप टाकायची आहे व्यवस्थित। बघू शकता आपली पाइपिंग खूप छान येत आहे। खालच्या बाजूने कुठेही कापड निघता कामी नाही, कारण की आपली फिनिशिंग चांगली येणार नाही। अशा पद्धतीने केली ना तर तुमची पाइपिंग खूप छान येईल आणि कस्टमरला पण आवडेल। आता इथे आपल्याला व्यवस्थित लॉक टाकायचं आणि पट्टी बघू शकता इथे आपलं गोट किती छान आलेला आहे। पाइपिंग कुठेही कापड बाहेर न निघता आपल्याला फिनिशिंगमध्ये पाइपिंग करायची आहे।